सर्वांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा आणि लोकशाही मजबूत करावी। यायलाच पाहिजे आमचा उमेदवार, ही आम्हाला 101% गॅरंटी। त्या उद्देशाने आम्ही मतदानाला इतके आलो, सगळे पूर्ण फॅमिली माझी सगळी। बीड जिल्ह्यामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच नागरिकांना आता उत्साहाने मतदान करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातल्या सारणी गावामध्ये मी आहे। याच गावात बजरंग बाप्पा सोनवणे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत ते मतदान करणार आहेत। काही वेळात ते या ठिकाणी मतदानासाठी येतील। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर तब्बल 21 लाख मतदार आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये मतदान होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। मागच्या तुलनेमध्ये जवळपास 63% मतदान झालं होतं, त्यामुळे यावेळेस देखील असं चित्र होईल असं दिसतंय, कारण नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर येऊन कुटुंबासह मतदान करताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय हे सोनवणे कुटुंबीय आहेत आणि या सर्व सोनवणे कुटुंबियानं आता मतदान केलेलं आहे। काही वेळापूर्वीच मतदानाचा आपला अधिकार बजावून ही सर्व मंडळी आता बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहेत। अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत ही सर्व मंडळी या ठिकाणी आहे आणि त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावलाय। आपण सोनवणे कुटुंबियांशी बातचीत करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, तुम्ही इथंच राहता का आणि मतदानाचा तुम्ही हक्क बजावलाय? मी इथं राहत नाही, मी नोकरीसाठी औरंगाबादला राहतो। मी मतदानासाठी औरंगाबादवरून इथं आलेलो आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबाने सर्वांनी सकाळी लवकर मतदान केलं आणि आम्ही आमच्या कुटुंबातर्फे सर्वांना मतदान करण्याचं आवाहन करतो। सर्वांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा आणि लोकशाही मजबूत करावी। तुम्ही काय सांगाल? तुम्ही पती पत्नी आलात, तुमचं संपूर्ण कुटुंब आहे या ठिकाणी। आम्ही 2 दिवसापासून मतदानाला उत्साही आहेत आणि आम्ही आमचा उमेदवार आमच्या गावातला आहे, त्याच्यामुळं तो आनंद आमचा वेगळाच आहे। त्याच्यामुळं आमचा विजय हा निश्चित असं गृहीत धरून आम्ही 8 दिवसापासून एवढे उत्साही आहेत आणि यायलाच पाहिजे आमचा उमेदवार, ही आम्हाला 101% गॅरंटी। त्या उद्देशाने आम्ही मतदानाला इतके आलो, सगळे पूर्ण फॅमिली माझी सगळी। सोनवणे कुटुंबीय आहेत आणि या सोनवणे कुटुंबियांना मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मला सांगा की खरं तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा खूप आहे, आज मात्र आभाळ आलंय, नागरिक मोठ्या संख्येने मतदान करतात। तर लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला निसर्गानं पण साथ दिलेली आहे। मागच्या 4-5 दिवसात एवढं ऊन होतं, एवढा पारा होता की अशी अंगाची लईलाई होत होती आणि निसर्गानं पण योग असा चांगला आहे यावर्षी की निसर्गानं पण एवढं लोकशाहीच्या उत्सवाला साथ देऊन यावर्षी 2 दिवसापूर्वी पाऊस झाला आणि आज वातावरण पण थंड आहे। आणि मी ग्रामविकास अधिकारी आहे, पंचायत समिती केरला आहे। सकाळी सकाळी माझा पूर्ण परिवार घेऊन लोकशाहीचा उत्सव करण्यासाठी आणि लोकशाहीचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही आमच्या मूळ गावी सारणी येथे मतदान करण्यासाठी सहपरिवार आलेलो आहेत आणि सकाळच्या प्रथम समयी आम्ही आमच्या परिवारानं मतदान केलेलं आहे आणि लोकशाहीचा असा आनंदानं उत्सव साजरा करत आहोत। आजी इथं आहेत, आजींचं वय काय आपण त्यांना विचारा। वय काय आजी आणि किती वेळा मतदान केलं आतापर्यंत? 80 वर्ष। आता मी काय म्हणा 80 वर्ष वय आहे म्हणा। 80 वर्ष म्हणून मला कळत नाही। आजीनं अगदी प्रामाणिक भावना व्यक्त केल्यात। नुकतंच मतदान करून आलेले आहेत, त्या मतदानाचा हक्क गेले अनेक निवडणुका ते आपला मतदानाचा हक्क बजावतायत आणि आता आपण पाहिलं की त्यांना मतदानाचा हक्क बजावलाय। जवळपास 80 त्यांचं वय अशा पद्धतीची कुटुंबांना माहिती दिली आहे। सर्व कुटुंब सोनवणे कुटुंब या ठिकाणी होतं आणि त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावलाय। निसर्गानं यावेळी मतदानासाठी साथ दिली, त्यामुळे नागरिकांना देखील मोठ्या संख्येनं बाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन देखील या कुटुंबानं केलंय। कॅमेरामन अरविंद वारगे, निलेश बुदावले, एबीपी माझा, सारणी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।